नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज या चॅनलवर. मंडळी, आपल्या जीवनातील काही अनुभव असे असतात की ते आयुष्यभर विसरता येत नाहीत. कितीही वर्ष उलटली तरी त्या क्षणांची आठवण मनात तशीच ताजी राहते. काही अनुभव असे असतात की जे आठवले तरी आजही अंगावर काटा येतो. आपल्या कथेमध्ये देखील असाच काहीसा अंगावर काटा आणणारा अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक आणि भीतीदायक अशा कथांचे अनुभवांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ही गोष्ट मला माझ्या आजोबांनी सांगितली होती. साधारण 40 वर्षांपूर्वीची ही गोष्ट, पण आजही ती ऐकली की काळजाचा ठोका चुकतो. माझे आजोबा त्या काळी त्यांच्या वडिलांबरोबर म्हणजेच माझ्या पणजोबांबरोबर शेतात कामाला जायचे. ते दिवस वेगळेच होते आणि गावचं वातावरणही अगदी वेगळं. ही गोष्ट जवळपास 40 वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा माझे आजोबा त्यांच्या वडिलांसोबत म्हणजे माझ्या पणजोबांसोबत शेतात कामाला जायचे. त्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय होता. तसे आमचं गाव खोलगट भागात असल्याने वस्तीही अगदी तुरळक होती. अशाच एका दिवशी घरी पाहुणे आले होते. त्यात ते सकाळी आले होते आणि रात्री जेवण करून लगेच निघायचं म्हणत होते. पण माझ्या घरच्यांनी खूप आग्रह केला, तरी पण ते राहायला तयार होत नव्हते. त्यामुळे माझ्या पणजोबांनी माझ्या आजोबांना त्यांना तालुक्याला सोडून यायला सांगितले. पाहुणे नको नको म्हणत होते, पण माझे आजोबा त्यांच्यासोबत जाणारच होते. रात्री जेवण वगैरे आटोपले आणि ते निरोप घेऊन घराबाहेर पडले. त्या काळी रात्री जास्त वाहने नसायची आणि त्यात गावाकडचा परिसर व वस्तीपासून एस टी स्टँडवर चालत जायला लागायचं. साधारण 1 किलोमीटरचा तो रस्ता होता. गावात शेवटची एस टी 9ला सुटायची. त्यामुळे तुम्ही येऊ नका आम्हाला सोडायला, आम्ही जाऊ, असं पाहुणे सतत म्हणत होते. पण आजोबा त्यांचे काही ऐकायला तयारच नव्हते. ती शेवटची एस टी तालुक्याला जाऊन पुन्हा लगेच गावात यायची आणि मग रात्री गावातच थांबून पहाटे पुन्हा निघायची. त्यामुळे आजोबांनी ठरवलं होतं की त्याच बसने तालुक्याला जायचं आणि पाहुण्यांना सोडून त्याच बसने पुन्हा गावात यायचं. तसे पुढे आजोबा त्यांच्या सोबत निघाले. त्यांना सोडून ते पुन्हा बसने गावात आले. यायला रात्रीचे 11 साडे 11 झाले होते. त्यामुळे संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. त्यात एस टी स्टँडपासून पुन्हा वस्तीपर्यंत त्यांना एकट्याला पायपीट करत जावे लागणार होते. तसे आजोबा एकदम धीट होते आणि त्यांना असे रात्री अपरात्री फिरायची सवय होती. साधारण अर्धा किलोमीटरचे अंतर पार केल्यावर ते माळावर येऊन पोहोचले. तो परिसर देखील अगदी निर्मनुष्य होता. थंडगार वारा सुटला होता. तितक्यात अचानक त्यांच्या लक्षात आलं की या वाटेवरून जाताना स्मशान लागते. त्यामुळे एक वेगळीच भीती त्यांच्या मनात घर करू लागली. ते झपाझप पावले टाकत पुढे जाऊ लागले. तसे त्यांना चित्रविचित्र आवाज यायला सुरुवात झाली. आजूबाजूच्या परिसरात दूरवर एकही घर किंवा साधी झोपडीही दृष्टीस पडत नव्हती. पण तरीही कसले तरी आवाज कानावर पडत होते. काही अंतर पुढे गेल्यावर त्या वाटेवर एका झुडपात शेजारी त्यांना कोणीतरी बसलेलं दिसलं. तसं त्यांना थोडं आश्चर्य वाटलं की इतक्या रात्री या अशा परिसरात कोण बसले आहे. म्हणून ते पाहायला गेले तर ती एक बाई होती आणि मान खाली घालून बसली होती. ते पाहून आजोबांनी तिची विचारपूस केली, पण काही न बोलता ती अचानक रडू लागली. हे पाहून तसे आजोबा तिला समजावू लागले
की शांत व्हा, रडू नका. तुम्ही वाट चुकला आहात का? मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडू का? काळजी करू नका. तुम्ही नक्की कोणत्या गावात राहता? घर कुठे आहे तुमचं? वगैरे वगैरे. हे ऐकून त्या बाईने फक्त हाताने इशारा करून दाखवला. तसे त्या दिशेने ते पाहू लागले. ती बाई स्मशानाकडे बोट दाखवत सांगत होती की ते तिचे घर आहे. हे पाहून आजोबांना सगळा प्रकार लक्षात आला आणि काही न बोलता त्यांनी सरळ चाल मांडली. पण त्यांना पुन्हा चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले. पण आजोबांनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. ती त्यांना सतत आवाज देत म्हणत होती की मला मुक्ती द्या, मला यातून सोडवा. पण आजोबा वस्तीच्या दिशेने चालतच राहिले, कारण त्यांना तिच्या घेऱ्यातून जमेल तितक्या लवकर बाहेर पडायचे होते. काही वेळानंतर तो आवाज हळूहळू कमी होत एकदाचा बंद झाला. ते धावतच घरी आले आणि जोरजोरात दार वाजवू लागले. घरचे सगळेजण जागे झाले आणि त्यांना विचारू लागले की काय झालं. पण भीतीने त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. रात्री त्यांना खूप ताप भरला होता. काही दिवसानंतर त्यांची तब्येत सुधारली. तसे त्यांनी त्या रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्या रात्री अमावस्या होती आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्याच गावातली कमला नावाची एक बाई होती. तिच्या नवऱ्याने विष देऊन तिला मारून टाकले होते. तेव्हापासून गावातल्या कित्येकांना ती त्या माळावर दिसते. तर मित्रांनो, आजचा हा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या ऐकण्यात देखील असे काही अनुभव आले असतील तर माझ्यासोबत कमेंटद्वारे नक्की शेअर करा. भेटूया पुढच्याच अशा एखाद्या थरारक आणि भीतीदायक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.